जेव्हा गुड फ्रायडे म्हणतो, उत्तम शुक्रवार म्हणतो, तेव्हा येशूच्या मृत्यूच्या वेळी क्रूसावर येशू असताना जे 7 वाक्य आहेत ते त्याबद्दल कोणीतरी नाही बोलले तर आम्हाला असं वाटतंय गुड फ्रायडे झाले नाही असं वाटतंय है ना. उत्तम शुक्रवार नाही असं वाटतंय. येशू क्रूसावर असताना जे वाक्य 7 वाक्य जे उद्गार आहेत भरपूर महत्वपूर्ण आहे. त्यातून आम्हाला शिकायला मिळत आहे, त्यातून बरंच काही गोष्टी आम्हाला ऐकायला मिळत आहे. अनेक ठिकाणी प्रत्येक शुक्रवार उत्तम शुक्रवारच्या दिवशी त्या वचनावर बोलत जात आहे. 3G आता 3Gचे काळ संपले, आता काय आहे 5G आहे. 5G आहे. परंतु येशूचे 3G 14वा एक G कडे येशूला नेले. 14वा G म्हणजे काय आहे? ग्लोरी. काय आहे म्हणूया? काय आहे? ग्लोरी, गौरव. 14वा बरोबर आहे मला? त्या 14वा जो ग आहे किंवा 14वा जो G आहे त्या 14वा G कडे जाण्यासाठी 3 Gतून येशूला जावं लागले. किंवा मराठीत असं म्हणू शकतो की 3 ग तून येशूला जावं लागलं. ओके, काय काय आहे? 3 ग. 1 गत्समने. काय आहे? गत्समने. 2 गबथा. काय आहे? गबथा. 3 काय आहे? गोलगोथा. काय आहे? गोलगोथा. गत्समना, गबथा, गोलगोथा, शेवटी ग्लोरी, गौरव. आमेन. प्रेज द लॉर्ड. येशूचं मरण पराजय नाही, अपयश नाही, तर काय आहे? गौरव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता मी त्या वचनातून थोडाफार मला पुढे घेऊन जाण्यासाठी इच्छित आहे. प्रार्थनेने आपण देवाच्या सानिध्यात बसूया. आम्ही त्या वचनाद्वारे देव मला काही गोष्टी शिकू दे. आमेन. प्रेज द लॉर्ड. गेत्सेमने बागेत येशू शिष्यांबरोबर 12 शिष्यांबरोबर. यहूदा इस्करियोत येशूला धरून दिले. मी काल सांगितल्याप्रमाणे त्याच्या सर्व योजना देवाकडे नव्हते. असे मनुष्याला जन्म देऊया, तो मला धरून देऊ दे, असे दैविक योजना नव्हते. जसे मनुष्याला देवाने स्वातंत्र्य दिले, जसे मनुष्याला देवाने स्वच्छेने निवडण्यासाठी मोकळीकता दिले, त्या त्या स्वातंत्र्य अयोग्य गोष्टीसाठी निर्णय घेण्याकरता यहूदाने वापरले. त्याचा दुष्परिणाम कोणाला भोगावा लागेल? यहूदाला भोगावा लागेल. आमेन. त्याबद्दल जबाबदार येशू नाही, त्याबद्दल जबाबदार देव नव्हे, तर देव यहूदाला संधी दिली, अनेक चेतवणी दिली, विनंती केले, आवाहन केले, ताकीद दिले, परंतु त्यानुसार जगण्यासाठी तयार झाला नाही. त्या कारणाने यहूदा आमेन त्याचा शेवट कुठं आहे? देवाबरोबर नाही. आम्ही बायबलमध्ये जे पवित्र जे लोक आहेत, ज्या लोकांना संधी दिले गेले, पवित्र आत्मा दिले गेले, वचन दिले गेले, आम्ही निवडण्यासाठी स्वातंत्र्य आहे. त्यांच्यावर दबाव नाही, त्यांच्यावर कंपल्शन नाही, परंतु मोकळीकतेने निवडण्यासाठी स्वातंत्र्य आहे. अनन्या असो, सफीरा असो, इतर जे देवापासून जगाकडे वैद्याकडे गेले, त्या सर्व लोकांचे शेवट कुठं आहे? नरकात आहे. कारण त्यांना एकदा संधी मिळाली, त्या संधीचा योग्य वापर त्या लोकांनी केले नाही. देवाला, त्याच्या शब्दाला, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेला नकार केल्या कारणाने तो शेवटी कुठं आहे? आम्ही अंतिम शिक्षा, अंतिम न्याय आम्ही त्यांच्यावर होणार आहे. आता या ठिकाणी आपण येशूबद्दल बघत असताना आपण त्या गोष्टीकडे, वचनांकडे मी तुम्हाला घेऊन जाऊ इच्छित आहे. वाचूया मार्क सुवर्तमान 14वा अध्याय 32वा वचन. मार्क
14:32. नंतर ते गेत्सेमनी नावाच्या ठिकाणी आले. नंतर गेत्सेमने नावाच्या ठिकाणी आले. तेव्हा तो आपल्या शिष्यांस म्हणाला, मी प्रार्थना करीपर्यंत इथे बसा. बघा, या ठिकाणी गेत्सेमने बागेमध्ये येशू आहे. त्या ठिकाणी काही काही घडत आहे. सर्व वचन मी वाचू इच्छित नाही. येशू तीव्र वेदनेमध्ये येशू आहे. मरण आणि जीवन, पाप आणि पवित्रता, शाप आणि आशीर्वाद ह्याच्यामध्ये एक रेसिकेज कुठे आहे? आता गेत्सेमने बागेत आहे. मनुष्य आत्म्याने येशूची इच्छा आणि देवाची इच्छा, देव बापाची इच्छा, यामध्ये काय घडत आहे? एक रेसिकेज घडत आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे त्या तीव्र वेदना येशू आता गेत्सेमने बागेमध्ये भोगत आहे. तीव्र वेदना. ह्या निवडायचं आहे का हे निवडायचं? माझी इच्छेला महत्व द्यायचं काय, देवाची इच्छेला महत्व द्यायचे? माझा जीव महत्वाचा आहे काय, संपूर्ण जगाचा आम्ही धारण महत्वाचा आहे काय? माझे रक्त सांडणे महत्वाचे आहे काय, किंवा माझा आम्ही रक्त न सांडा मी वाचलं जाणे महत्वाचं आहे काय? यामध्ये काय घडत आहे? एक रेसिकेज त्या ठिकाणी घडत आहे. तीव्र मानसिक संघर्षामध्ये येशू आहे. मानसिक तणावामध्ये येशू आहे. हालेलुया. आज जर अशा अवस्थेमध्ये आज इथं कोण असेल तर मानसिक तणावामध्ये, मानसिक संघर्षामध्ये तुम्ही गेत्सेमनेत आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही काही गोष्टींबद्दल निर्णय घेण्यासाठी, आम्ही काही परिस्थितीबद्दल आम्ही विचारामध्ये आम्ही काय करणे, काय ना करणे, काय घडणार, काय घडणार नाही, आम्ही कसे जाणे, कसे ना जाणे, याबद्दल रेसिकेज आम्ही तुमच्या मनामध्ये, तणावामध्ये, संघर्षामध्ये आज तुम्ही असेल तर येशू जसे गेत्सेमने बागेत होता त्या अवस्थेमध्ये आज तुम्ही आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु त्या गेत्सेमने बाग तुमच्या शेवट नाही. त्या तीव्र संघर्ष, त्या तीव्र आम्ही टेन्शन, आम्ही त्या तीव्र तणाव आम्ही तुमच्या अंत नाही, आम्ही त्यातून बाहेर काढून एक गौरवाकडे आम्ही तुम्हाला घेऊन जाणारे दिवस आहे. आम्ही जर तुमचा विश्वास आज त्याबद्दल आम्ही शब्दावर असेल तर, आम्ही त्या वाक्यावर असेल तर आम्ही देवाला धन्यवाद द्या. गेत्सेमने माझं शेवट नाही तर गौरवाकडे ते मला घेऊन जाणार आहे. मला वैयक्तिक जीवनामध्ये, माझ्या कुटुंबाला, आम्ही माझ्या शारीरिक क्षेत्रामध्ये एक गौरव आम्ही मला देव देणार आहे. गेत्सेमने त्या तीव्र दुःख, तीव्र टेन्शन, आम्ही संघर्ष माझ्या अंतही शेवट नाही. आमेन. आमेन म्हणू शकता त्याबद्दल. गेत्सेमने बाग शिष्य त्याला सोडून गेली सर्वजण. 3.5 वर्ष एकत्र राहिले, 3.5 वर्ष एकत्र प्रवास केले, एकत्र खात पीत शिकत, आम्ही सेवा करत, आम्ही चिन्ह चमत्कार पाहत, येशू कोण आहे उत्तमरित्या ओळखून जे त्याच्या बरोबर राहिले. आता येशूला त्यांची गरज होती. कोणाची गरज? शिष्यांची गरज. कारण बाकी कोणीही त्याच्या स्वीकार करायला तयार नाही. जे अन्न खाणे, ज्याला चमत्कार पाहायला मिळाले, ज्याला अद्भुत पाहायला मिळाले, आम्ही ते सर्वजण दूर जाणार 100%. सर्वजण हातात दगड घेतले, सर्वजण सर्वांनी सांगितले मारा, ह्याला मारा. किमान 12 तरी जाऊ दे, 12 त्यातील 3 तरी. आमेन. प्रेज द लॉर्ड. कोणीही त्याच्या बरोबर राहिले नाही. मित्र त्याच्याजवळ पळून गेले, त्याचे बंधू जे म्हणत आहे ते पळून गेले, मित्र जे म्हणले ते पळून गेले. आता एकटं त्या तीव्र वेदनेला, तीव्र परिस्थितीला येशू तोंड देत आहे. आज तुम्ही एकटपणे तुम्हाला वाटत आहे काय? जे तुमच्या जवळचे आहे, तुमचा मित्र आहे, तुमच्या नातेवाईक आहे, आम्ही तुमच्या सर्व अधिक संबंधात आहे असा लोक, आम्ही काही परिस्थितीमध्ये आम्ही तुम्हाला सोडून पळून जात असताना आम्ही तुमची अवस्था गेत्सेमनेची अवस्था आहे. डॉक्टरने हात सोडले, नातेवाईकांनी हात सोडले, शरीर साथ देईना, लोक साथ देईना. या अवस्थेमध्ये काळजी करू नका, चिंता करू नका असं म्हणण्यासाठी कोणी नाही. मनातील संघर्ष, मनातील वेदना ओळखण्यासाठी आम्ही काही वेळ जागे होऊन प्रार्थना करण्यासाठी कोणी नाही त्याच्याबरोबर. ते इनर सर्कल म्हणत आहे 3 लोक, त्या लोकांनी 3 बसून झोपत आहे त्या अवस्थेमध्ये. प्रेज द लॉर्ड. परंतु
आता जी गैरसमजची अवस्था तुम्हाला फील होत आहे, वाटत आहे, ते शेवट नाही. आम्ही बाधा सोडून गेले तरी हजारो करोडो लोकांना आम्ही तुमच्याकडे उभा करायला, एक गौरवाकडे तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आम्ही देव समर्थ आहे. हेच आम्हाला काय दाखवत आहे? गैरसमज दाखवत आहे. सांत्वन देण्यासाठी कोणी नाही, पाठिंबा देण्यासाठी कोणी नाही, बरोबर उभं राहण्यासाठी एक देखील उभा नाही. सर्वच पडून गेले. येशूला माहित आहे, ऑलरेडी येशूला माहित आहे. येशूने सांगितले तुम्ही सर्वजण काय करणार? मला सोडून जाणार. मी काय सांगितल्याप्रमाणे ऑलरेडी ह्या गोष्टी माहित असलेला येशू ह्यांच्याशी कसं वागलं पाहिजे, त्या तिघांना पुढे घेऊन जायचंय काय, या बाळाला घेऊन जायचंय काय, समजे कशाला घेऊन जायचं? मला माहिती की मला सोडून जाणार. तरी देखील चुकीच्या पद्धतीने येशू त्यांच्याशी वागले नाही, कडूपणा मनात ठेवले नाही. पुढे काय होणार आहे, या लोक काय करणार आहे, पेत्र काय करणार आहे, यहूदा काय करणार आहे, या सर्व काही करत असताना देखील शेवटपर्यंत त्यांच्यावर प्रेम केले. शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर त्यांना जवळ ठेवले. हालेलुया. तरी देखील त्या लोक येशूला सोडून पळून गेले. आमेन. एक चुंबनाद्वारे धरून देणारा एक मित्र, जो आदल्या दिवशी डाव्या साईडने बसून एक ताटातून खाल्ले होते. कोण? यहूदा जवळ बसला होता डावीकडे. आमेन. जसे हा उदासी आहे, योहान येशूचा उदासी आहे, तसे येशू कोणाचा उदासी आहे? यहूदाचा उदासी आहे. तो यहूदा काय करता आहे? येशूला धरून देता आहे. कशाने? चुंबनाने. आम्ही चुंबन धरून देण्यासाठी काय असं एक माध्यम आहे काय? नाही. चुंबन मैत्री आहे, मित्रत्व आहे, न जवळ नातं दाखवत आहे, परंतु त्याद्वारे काय करत आहे? हालेलुया. हालेलुया. सर्वांना लक्षात आले काय? म्हणजे बाहर एक दाखवत आहे, आतील विधान वेगळं आहे. बाहर आम्ही प्रेम दाखवत आहे, आत काय आहे? वैर आहे. गैरसमजमध्ये. हालेलुया. दरवेळी येशू त्याला काय बोलवत आहे? मित्रा. बरोबर आहे की नाही? माझ्या बरोबर मित्रा बोलत आहे. हालेलुया. असं नाही, असं नाही. हालेलुया. किती लोकांना समजत आहे? हेच आहे गैरसमज. कधी कधी अनपेक्षित आम्ही कधी विचार केले नाही, आणि कधी त्याच्यावर असं विचार की अशा लोक आमच्या विरोधात उठत असताना, बोलत असताना आम्ही बाहेर प्रेम दाखवत आहे, बाहेर आम्ही सहकार्य दाखवत आहे, पण आतून आम्ही आम्हाला वाढून टाकण्याचा जे विचार आहे, आमच्या नाश करण्याचा जे विचार आहे, अशा अवस्थेतून आपण जात असताना आपण पुढे आहोत, गैरसमज आणखीच आहोत. प्रेज द लॉर्ड. परंतु तुमच्यासारखे माझ्यासारखे येशू नाराज झाले नाही, येशू कचून गेले नाही, येशू दाखवून गेले नाही. मग येशूने काय केले? येशूने प्रार्थना केली. आमेन. ते राहू दे जोपून, मी प्रार्थना करेन. ते पडून जाऊ दे, मी प्रार्थना करेन. त्या प्रार्थनेच्या द्वारे मला काय मिळत आहे? स्वर्गातून देवदूत उतरत आहे मला सांत्वन देण्यासाठी, मला धैर्य देण्यासाठी. आमेन. जे माझे मित्र म्हणत होते, जे ज्यांना मी निवडले होते, आमेन, ज्यांना मी प्रशिक्षण दिले होते, आमेन, ते मला सोडून गेले तरी माझे स्वर्गीय बाप काय करणार नाही, मला सोडून जाणार नाही. आमेन. त्याच्या सैन्य आला, आमेन, देवी दूध आला, माझ्यासाठी फाटून देणार, आमेन, मला सांत्वन देण्यासाठी, मला धैर्य देण्यासाठी. आज सकाळी या दुपारच्या वेळेत मी सांगू इच्छितो, आम्ही जगातील आम्ही रक्तमांसाचे जे लोक आहे, आम्ही जवळच्या संबंधाचे लोक आहे, आम्ही तुम्हाला सोडून जात असताना आम्ही स्वर्गीय देव गप्प बसणार नाही. आम्ही तो काय करणार आहे? आम्ही त्याच्या दुधानं पाठवून आम्हाला धैर्य देणार, आम्हाला शक्ती देणार, आम्ही पुढे जाण्यासाठी जे काही मला थोड द्यायचं आहे, आम्ही ज्या गोष्टीच्या समोर जायचं आहे, आम्ही त्यासाठी आम्हाला शक्ती देणारा देव आहे, आम्ही सामर्थ्य देणारा देव आहे. तो आम्हाला सोडून जाणार नाही. हालेलुया. 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 येशू बरोबर आज एक क्रॉस दिसले असते पुढे.
त्या डोंगरावर. सौतो एक रोज कोणाचा आहे? पेत्राचा. कारण का? येशू जर त्या माणसाला बरं केले नसते तर हा देखील तिथे पडलाच आहे. परंतु नाही, त्याच्यावर एक महान योजना आहे देवाला. आता तो चुकला, आता तो चुकीचा केले, नकार करता, परंतु आम्ही त्याच्यावर दैविक योजना आहे. म्हणून येशूने काय केले? त्या सैनिकाला, शिपायाला काय केले? बरं करत आहे. मित्र त्याला मोकळा सोडत आहे. आमेन, हालेलुया, हालेलुया. जर तुमच्याबद्दल देवाला एक योजना असेल तर या योजना आम्ही संबोधण्यासाठी कुणालाही जमत नाही. ऐका, आम्ही तुमच्याबद्दल देवाला एक योजना असेल तर आम्ही तुम्हाला उचलण्यासाठी, तुम्हाला वर आणण्यासाठी, आम्ही तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी या जगामध्ये कोणीही तुम्हाला हात दिले नाही, साथ दिले नसले तरी आम्ही देवाने योजना केले काय? आम्ही तो तुम्हाला उचलणार, तो तुम्हाला वर आणणार, तो तुम्हाला पुढे घेऊन जाणार. त्यासाठी या जगातील कोणाच्याही मदतीची गरज नाही, आम्ही कोणीही गरजेचे नाही. तर देवाने ठरवले काय? आम्ही दैविक योजना संभवण्यासाठी, आम्ही नष्ट करण्यासाठी कोणालाही जमत नाही. आमेन, हालेलुया. किती महान गोष्टी के समोर आम्हाला पाहायला मिळतात. अजून मला भरपूर सांगण्यासारखं आहे, परंतु दुसऱ्या ठिकाणी आपण जाऊया. काय आहे? गबथा. काय आहे म्हणूया? गबथा. वाचूया योहान कृष्ण सुवर्तमान 19 अध्याय 13 वाला. योहान 19:13. हे ऐकून पिलाताने येशूला बाहेर आणले आणि तो फेरसबदी नावाच्या जागी न्यायासनावर बसला. इब्री भाषेत या जागेला गबथा म्हणतात. काय आहे? गबथा. म्हणून काय आहे? गबथा. गबथा म्हणजे काय आहे? आम्ही न्यायासनाच्या ठिकाण आहे. एक कुंज, जे काय म्हणायचे आपण म्हणतो जे मस्जिद म्हणजे पेविंग ब्लॉक्स वगैरे लावल्यासारखे एक कुंज ठिकाण आहे. त्या ठिकाणी काय केले जात आहे? न्याय केले जाते. न्यायासन बसवलेला आहे. आता येशूला पुढे नेले, गबथा येथे नेले. तिथे काय घडत आहे? येशूला न्याय करणार आहे. म्हणजे न्याय निवाडा किंवा शिक्षेसाठी त्याला पात्र बनवणार आहे. शिक्षेसाठी पात्र आहे का? नाही. क्रूस सहन करण्यासाठी पात्र आहे का? नाही. खोटा आरोप त्याच्यावर करून, या सर्व खोटा आरोप करून देखील त्याच्यामध्ये दोष आढळून आले नाही तरी देखील त्याला क्रूसावर मरण देतात. म्हणजे केले नाही असं चुकांबद्दल आम्ही कधी विचार केले नाही, असं मनात देखील विचार केले नाही, स्वप्नात देखील विचार केले नाही. अशा गोष्टींबद्दल आम्ही खोटा आरोप केले जात असताना आम्ही तुम्ही कुठे आहे? गबथा येत आहे. आम्ही यहूदा राजा जो आहे त्याला काढून टाकण्यासाठी येशूच्या मनात कधी विचार नाही. रोमी सम्राट जो आहे आम्ही त्याला काढून टाकण्यासाठी येशूचा विचार नाही. किंवा आम्ही त्या ठिकाणी एक दंगल निर्माण करण्यासाठी येशू विचार नाही. परंतु लोक त्याच्या विरोधात दोषारोप करत आहे. हा दंगल उडवण्यासाठी व्यक्ती आहे. आम्ही ह्या राजाला काढून टाकण्यासाठी त्याला राजा बनायचा आहे, त्याला साम्राज्य आम्ही हातात घ्यायचं आहे, असं त्याच्यावर काय करत आहे? दोषारोप केले जात आहे. हा मंदिराच्या विरोधात बोलत आहे, असं त्याच्याबद्दल खोटा आरोप करत आहे. हा देवाच्या विरोधात बोलत आहे, आम्ही त्याच्याबद्दल आम्ही दोषारोप केले जात आहे. ज्याने त्याच्या हातातून खाल्ले, ज्या लोकांच्या डोळ्याने चमत्कार पाहायला मिळाले, अद्भुत पाहायला मिळाले, मागच्या दिवशी ज्या लोकांनी होसाना घालले, आता कोणीही नाही हा निर्दोष आहे, हा निर्दोष आहे म्हणायला. ह्याच्यामध्ये काही चूक नाही असं म्हणायला कोणी नाही. ह्याच्यामुळे मी वाचन केलं असं म्हणायला एकही व्यक्ती पुढे आला नाही. आला का एकही व्यक्ती? नाही कोणी. किती भूल निघले, किती चमत्कार घडले, किती अद्भुत घडले. आम्ही त्या न्यायालयामध्ये कोणाला प्रवेश नाही, आम्ही कोणी आले नाही, कोणी देखील येशूसाठी बोलायला नाही. आज अशा अवस्थेतून तुम्ही जात असेल तर तुम्ही कुठे आहे? गबथा आहे का? जो निर्दोष, जो निष्कळंक त्याला शिक्षा देण्यात येत आहे. अन्याय त्याच्यावर केले जातात. कधी कधी आपण म्हणतो अन्याय माझ्यावर केले जात आहे, अनितीने माझ्याशी वागत आहे, मी ज्याबद्दल आम्ही दोषी नाही त्याबद्दल माझ्यावर दोषारोप केले जात आहे. तिथं न्याय मिळत नाही, नीती मिळत नाही, सत्याला स्थान नाही. जो सत्य
राहता तिथे काही स्थान नाही, तथ्याला स्थान नाही. Praise the Lord. हालेलुया. सतसत विवेक बुद्धीच्या विरोधामध्ये पिलात शिक्षा सुचवता. सतसत विवेक बुद्धी त्याला बोलत आहे, त्याला शिक्षा द्यायची नाही. परंतु सतसत विवेक बुद्धीच्या विरोधात तो बोलतो येऊ जा. नाही कधी कधी सतसत विवेक बुद्धी विरोधात बोलले तरी काही कारणांमुळे काही परिस्थितीमुळे आपण विरोधात बोलतो कोणाच्या. सतत विरोध असं बोलू नको, विनोद असं बोलू नको, असं बोलू नको. तरी देखील माझा स्थान, माझ्या पदवी, माझ्या बाकी सर्व गोष्टींबद्दल मला काही करायला होते. कधीतरी सतसत विवेक बुद्धीच्या विरोधात कसं मी वागतोय. समजता की सर्वांना इथं सर्व काही कोणाच्या संबंधात घडत आहे, येशूच्या संबंधात घडत आहे. पण येशू त्याच्या सर्व भावना नियंत्रणामध्ये ठेवत आहे. सर्व भावना, राग असो, क्रोध असो, दुःख असो, सर्व काही कंट्रोलमध्ये ठेवत आहे. जेवढे लोक गोष्ट सांगतील तो शांत आहे. काही लोक प्रश्न विचारतात तो शांत आहे. आम्ही गबद्दा इथून जात असताना अशा पद्धतीने शांत राहू शकतो काय आपण? येशू सारखे जिथं तोंड बंद ठेवायचे तिथं तोंड बंद करू शकतो काय? गरजेविना ना बोलण्याचं तयार आहे काय? कधी कधी बोलायचे नाही तिथं बोलतो, जिथं बोलायचे तिथं बोलत नाही. हालेलुया. कंट्रोल नाही जीवेवर, ओठावर कंट्रोल नाही, तोंडावर कंट्रोल नाही. गबद्दा या अवस्थेतून जात असताना येशू पूर्ण नियंत्रणामध्ये आहे, कंट्रोलमध्ये आहे. आमेन. देवाला नाही दोष देतो, लोकांना नाही देत दोष. स्वतःच्या ही जी दैनी अवस्थेबद्दल त्याला वाईट वाटत नाही. उत्तर देत असताना देखील एकदम सौम्यतेने उत्तर देतात. आमेन. आमेन. तुम्हाला यातून काहीतरी संदेश प्राप्त होत आहे काय? काल रात्री ज्याने नकार केले त्याच्याकडे वळून बघितले त्या अवस्थेमध्ये त्याला पश्चाताप करण्यात आला. कोणाकडे? पेत्राने काय केले? नकार केले होते. म्हणून एवढे कठीण वेदनेतून, दोषारोपातून, त्रासातून जात असताना देखील आम्ही त्या अवस्थेमध्ये देखील आम्ही पेत्राबद्दल विचार आहे येशूला. पेत्राकडे वळून बघत आहे तेव्हा पेत्र आठवण केले येशूने जे बोलले ते येशूचे शब्द. कोंबडा आरोग्या म्हणून नव्हे, आम्ही येशूच्या तोंडाकडे, येशूच्या डोळ्याला, त्याच्या डोळ्या लागल्यावर त्याला आठवण आले. काय आठवण आले? येशूने जे बोलले ते आठवण आले. येशूचा शब्द आठवण आले. त्या शब्द त्याला बदलून टाकले. जाऊन रडत आहे, आक्रोश करत आहे, पश्चाताप करत आहे. हालेलुया. येशूच्या डोळे आमच्या डोळे लागले तर, येशू शब्द आमच्या मनात आठवून गेले तर बदलणार, 100% बदलणार. हालेलुया. हालेलुया. येशूच्या डोळ्याकडे आमच्या डोळे लागत नाही, येशू शब्दाकडे आमचं मन वळत नाही. आम्ही म्हणून काय होत आहे? बदल करत नाही. आम्ही संभवण्याचा प्रयत्न करतो. परंतु येशू या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये देखील क्षमा शिकवत आहे, प्रेम शिकवत आहे. जो पाप केला त्याला टाकून देऊ नये, त्याचा नकार करू नये. आम्ही पुन्हा एकदा त्याच्याकडे वळून बघा. तो आठवू नये तुमच्या वजन. त्याने चुकले, त्याला सोडून दिले नाही. त्याच्या पुन्हा स्थापना करण्यासाठी येशू त्या गबद्दा येथे संधीचा वापर करतात. तिसरं ठिकाण आहे गोलगोथा. काय आहे? 3G. तिसरा G गोलगोथा. पाचूया लूक वर्तमान 23 अध्याय 30 वचन. लूक 23:30. नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हा तेथे त्यांनी त्याला व त्या अपराध्यास एकाला त्याच्या उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खेळले. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा त्यांना क्षमा कर. या ठिकाणी गोलगोथा येथे येशू पोहोचला. येशूला घेऊन आला. एकाला उजवीकडे, एकाला डावीकडे.
शहराच्या बाहेर, यरुशलेम शहराच्या बाहेर काल परवा यरुशलेम शहरामध्ये देवस्थानाने प्रवेश केला येशू. आता यरुशलेम शहराच्या बाहेर त्याला गोलगोथा ठिकाणी घेऊन जात आहे. या डोंगराला कवटीचं जे स्वरूप आहे, कवटीचा स्वरूप म्हणलं आम्ही स्वरूप जो डोंगर आहे त्या ठिकाणी येशूला घेऊन जात आहे. आमेन. त्याच्या हात पायावर खिळं मारण्यात आले, सर्वांसमोर त्याच्या निंदा करण्यात आले, शिपाई त्याच्या निंदा करत आहे, लोक त्यांच्या निंदा करत. आपण ऐकायला मिळाले तिथं काय काय घडले, तिचं मुलं काय आहे, जे मुकुट कसला आहे, विषारी जे खाट्याच्या द्वारे बनवले गेलेले जे मुकुट. आमेन. प्रेज द लॉर्ड. आम्ही खाद्यात स्फोट होत आहे, हृदय फुटत आहे. आमेन. श्वास घेऊ शकत नाही अशी अवस्था. आम्ही प्रेज लॉर्ड. येशू त्या गोलगोथा डोंगरावर त्या क्रूसावर तिथं 3 क्रॉस आहे. 3 क्रॉस आहे. एक येशू, 2 चोर. प्रेज लॉर्ड. एक चोर पापामध्ये मरत आहे, एक चोर पापामध्ये मरत आहे. कारण का तो येशू निंदा करत होता. येशूने पापाची कबूल केले नाही, बाबाबद्दल पापामध्ये मेला. दुसरा पापाला मेला म्हणजे कबूल केलं पाप. सांगितले माझा आठवण केला. चमत्कार बघितले तिथं नाही बघितले. तिथे काय बघायला मिळाले? क्रूसावर सफरिंग, दुःख सहन. आता मरणार येशू हात पायावर खिळं मारला अवस्थे त्या येशूला बघून एक म्हणत आहे माझा आठवण करा. शक्य आहे काय? मरत असलेल्या एक व्यक्तीला बघून माझ्या आठवण केल्याचं कोण म्हणणार? तुमच्या लक्षात येत आहे की मी ते सांगत आहे. परंतु त्या माणसाला त्या पाठीवर दिलेली गोष्टी दिसले. काय दिसले? हा यहूदाचा आई येत. हा आई काय आहे? येशू नासरेतकर यहूदांचा राजा. 3 भाषेमध्ये दिले गेले, लॅटिन, ग्रीक आणि अरामिक. 3 भाषेमध्ये, अरामिक आणि हिब्रू या 3 भाषेमध्ये लिहिले गेले. आता किती हजारो भाषेमध्ये हे शब्द आपण म्हणतो. मराठीत म्हणतो, इंग्लिशमध्ये म्हणतो, मल्याळमध्ये म्हणतो, कन्नडीत म्हणतो. येशू नासरेतकर यहूदांचा राजा. आमेन. हालेलुया. येशू नसरेने रक्त उडाई. आमेन. त्या जे काही लिखलेल्या गोष्टी त्यांच्या पद्धतीनुसार, रीतिरिवाजानुसार जो गुन्हा त्या व्यक्तीने केले तो क्रूसावर मरत आहे, त्याचे गुन्हा पाठीवर लिहून ठेवत आहे. असं लिहायचे होते, हा यहूदांचा राजा असे म्हणतोय, असं लिहायचे होते. परंतु पिलाताने सांगितले मी जे लिहिले ते लिहिले, आता मी काय करणार नाही, बदलणार नाही. आम्ही पिलाताने देखील देवाने वापर केले. आम्ही असं लिहिणे जे खऱ्या गोष्टी आहे, जे सत्य आहे लिहून ठेवण्यासाठी हा येशू नसरेतकर यहूदांचा राजा आहे. देवाचे वचन कोणी मोडू शकत नाही. कदाचित त्या वाक्य बघून असेल, हा म्हणत आहे तू राजा बनत असताना त्या वाक्य काय बोलला, तू जेव्हा राजवैभवाने येशील तेव्हा माझं स्मरण कर. त्याला ते वाचायला म्हणाले, हा युगाचा राजा तो बाबामध्ये मिळाला नाही, बाबाला मिळाला. उत्तरेला संधी नाही मिळाले, पण उत्तरेला संधी मिळाले असते तो एक बाळा झाला असता, आम्ही तो बाप्तिस्मा गेले असता, आम्ही तो पवित्र जीवन जगला असता. पण तिथं राहून तो पाप कबूल करत आहे, येशूला राजा स्वीकार करत आहे, येशू अंगीकार करत आहे की तू डायरेक्ट त्याला काय पुढे मिळाले तुझ्या लोकांकडे. हालेलुया, हालेलुया. आम्ही तुमच्या माझ्या आठवण करणारे परमेश्वर आहे.
हात जोड केला म्हणले तर आम्हाला तो विसरणार नाही. जग विसरणार, जगातील लोक विसरणार, पण येशू तुम्हाला विसरणार नाही, मला विसरणार नाही. आम्ही तो आम्हाला आठवण करणार देवा. हालेलुया. तिसरा क्रॉस, एक भावामध्ये मेला, दुसरा बाबाला मेला, तिसरा बाबासाठी मेला. समजलं सर्वांना? One died in sin, another one died to sin, आम्ही third one died for sin. आम्ही तिसरा व्यक्ती बाबासाठी, कोणाच्या बाबासाठी? स्वतःच्या बाबासाठी नाही, संपूर्ण जगाच्या बाबासाठी आम्ही मरण पावत आहे. आम्ही मधल्या क्रूसावर येशू, आम्ही संपूर्ण जगाला पापातून वाचवण्यासाठी, संपूर्ण मानव जातीला पापातून वाचवण्यासाठी आम्ही क्रूसावर मरण पत्करत आहे, मरण पत्करत आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्यासाठी, माझ्यासाठी त्या येशूमध्ये तुम्ही, मी, सर्वजण त्यामध्ये आहे. आमच्यासाठी कोण मरण पावला? प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला. हालेलुया, हालेलुया. त्या ठिकाणी येशूने काय काय शिकवले आम्हाला? क्षमा शिकवले. 7 जे उद्गार आहे ना, त्या येशूने काय काय शिकवले? क्षमा शिकवले, आपली जबाबदारी शिकवले. क्षमा कशाबद्दल? जरा त्या वचन सांगा. क्षमा शिकवले उद्गार. यानं क्षमा करा, यानं कळत नाही, जर कळले असते तर हे केले नसते. आम्ही यानं क्षमा कर, कोणाला क्षमा कर? हे ज्यांनी मला खिळा मारले, ज्यांनी माझ्यावर थुकले, आम्ही ज्यांना माझा दोषारोप केले, आम्ही ज्यांना माझा निंदा केली, ज्यांनी मला दगड मारले, यांना क्षमा कर. गोलगोता येते असं म्हणू शकतो काय आपण? गोलगोता येतील अवस्थेमध्ये असं म्हणू शकतो काय आपण? जे माझा निंदा करत आहे, जे माझा दोषारोप करत आहे, जे माझा अपमान करत आहे, आम्ही जे मला नीच बनवत आहे, आम्ही जे आम्ही विरोधात करत आहे, त्या लोकांबद्दल देवा क्षमा कर असं म्हणू शकतो का आपण? दुसरे एक शब्द त्या ठिकाणी बोलले गेले, एक जबाबदारी त्या ठिकाणी दर्शवत आहे. काय आहे? योहानाला म्हणत आहे, ही माझी, ही तुझी, आणि आईला म्हणत आहे, हा तुमच्या. बघा, माझी जबाबदारी आईबद्दल तुझ्याकडे मी सोपवत आहे. आम्ही त्या क्रूसावर कठीण वेदनेमध्ये असताना देखील आईला विसरत नाही, आईबद्दल जबाबदारी विसरत नाही. आई आहे, वडील आहे. आईबद्दल जबाबदारी आहे, वडिलाबद्दल जबाबदारी आहे, प्रेम आहे. आम्ही बालन जोपर्यंत विभक्त करत नाही तोपर्यंत त्यासाठी शेवटचा श्वास, शेवटच्या टप्प्यात आहे, तरी देखील कोणाला विसरत नाही, आईला नाही विसरत. तर आईने हे सर्व काही मनात ठेवून आतापर्यंत त्याला वाढवले. आईला सर्व काही माहित होते, कोण होणार, कोण आहे, कोण बनणार, सर्व आईला माहित आहे. मग कदाचित आता आईला विसरण्याची अवस्था आहे, कारण स्वतः वेदने, स्वतः त्रासात, स्वतः कठीण संग्राम, तरी देखील कोणाला विसरत नाही. लेकरांनो, आपल्याला जबाबदारी आहे कोणाबद्दल? आपल्या आई बाबाबद्दल. हालेलुया. आई बाबांबद्दल आपली जबाबदारी आपण कधी विसरायची नाही. आमेन. हालेलुया. आणि येशू सांगितले, मला जे काम तुम्ही दिले मी पूर्ण केले. त्याच्या कामाबद्दल विश्वास रूपाने दर्शवला. मला जे काम दिले ते काम मी काही देखील बाकी ठेवलं नाही, बाकी दुसऱ्यांसाठी काही देखील ठेवलं नाही, ते माझ्या काम मी पूर्ण केले असं म्हणायला तुम्हाला मला जमले पाहिजे. तेव्हा तुमच्याबद्दल, लोकांबद्दल, जगाबद्दल जी काही जबाबदारी माझ्याकडे आहे, मी सर्व काही पूर्ण करतोय. मी कुठल्याही गोष्टीबद्दल आळशी झाले नाही, कुठल्याही गोष्टीबद्दल नकार केले नाही, जबाबदारीबद्दल मी विश्वास ठेवलोय असं म्हणू शकतो का आपण? आमेन. कुठेतरी अविश्वास पण आहे काय? कुठेतरी अप्रामाणिकपणे आहे काय? ऐकतील असं म्हणू शकता. देवा, जे काही तुम्ही माझ्याकडे दिलेलं आहे, आध्यात्मिक गोष्टीबद्दल असो, देवाच्या संबंधात असो, कुटुंबाच्या संबंधात असो, कामाच्या संबंधात असो, शिक्षणाच्या संबंधात असो, मंडळीच्या संबंधात असो, आम्ही जे काही जबाबदारी मला दिलेली आहे त्याबद्दल मी विश्वासू आहे.
येशू म्हणत आहे, माझा आत्मा तुझ्या हाती. देवाच्या हाती असे समर्पण शेवटच्या श्वासापर्यंत. आमेन. आत्मा कोणाच्या हातात? देवाच्या हातात. एक पराजित शेवट नव्हे, एक पराभवाचा शेवट नव्हे, तर एक विजयाचा शेवट. पौल म्हटल्याप्रमाणे मी सुयुद्ध केले, मी माझे नाव पूर्ण केले. आता माझ्यासाठी काय आहे? माझा विश्वास मी राहते. आता माझ्यासाठी काय ठेवलं आहे? मुकुट ठेवलेला आहे. आज किती लोकांना असं धैर्याने म्हणू शकता, आम्ही आपला दिवस पुढे जात असताना, येशू आगमन जवळ येत असताना, आम्ही शेवटच्या आम्ही दिवसांकडे जात असताना किती लोक असं म्हणता येईल, मी माझ्या जीवनामध्ये मी पराजय नाही, देवाने जे काही मला करायला दिले मी करता. आमेन. हालेलुया. या अवस्थेमध्ये मी कोणाशी नातं जोडत आहे? पिताशी नातं जोडत आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. पितापासून दूर नाही. आमच्या अवस्थेमध्ये काहीतरी समस्या आले तर, काहीतरी अडचण आले तर कोणाला विसरतोय? कधी कधी पिताला विसरतोय, देवाला विसरतोय. कठीण अवस्थेत असताना देखील आम्ही पिताशी नाता, पिताशी बोलत आहे. कोणाशी बोलत आहे? पिताशी बोलत आहे. आमेन. एक समने, गबथा, गोलगोथा, एक महान गौरव मरणाने संपले नाही. आम्ही तिसरा दिवशी आम्ही पुन्हा उठला. आम्ही गौरवी शरीराने आता दिसत आहे. योहान म्हणत आहे, आता मला दिसणार जो येशू आहे. आम्ही काटलेला मुकुट घातला येशू नव्हे, हातपायावर खिळा मारलेला येशू नव्हे, आम्ही रक्त वाहणारा येशू नव्हे, आम्ही तेजस्वी येशू, आम्ही गौरवी येशू तो मला दिसत आहे. आता योहान येशू बद्दल सांगत आहे. आता आपला येशू मुकुट धारण केलेला येशू नव्हे, आता माझे येशू आम्ही क्रूसावर आम्ही पराजय झाले असं मला वाटत असल्या अवस्थेमध्ये नव्हे, आम्ही तो गौरवामध्ये आहे. आम्ही देवाच्या उजवीकडे आम्ही तो तुमच्यासाठी माझ्यासाठी मध्यस्थी करत आहे. आम्ही जर गैरसमज तुमच्या जीवनामध्ये असेल तर, गबथा तुमच्या जीवनामध्ये असेल तर, आम्ही गोलगोथा तुमच्या जीवनामध्ये असेल तर, एक तिसरा दिवस आहे, गौरवाचे दिवस आहे, गौरवाचा दिवस आहे. हालेलुया. हालेलुया. येशूने बोलले 7 उद्गार आपण सांगतो प्रत्येक करूया. त्या सर्व काही गोष्टी बोलले तर देखील पहिला उद्गार काय आहे? हे बाप आहे ना, क्षमा कर. अजून दुसरा, त्या माणसाने चोराला सांगत आहे, तू माझ्याबरोबर सुखी लोक आहे. तिसरा, मला तहान लागली आहे. 4, पहा तुझा पुत्र तुझा आई. 6 पूर्ण झाले आहे, पूर्ण झाले आहे. तू माझा त्याग केलास आणि माझा आत्मा तुझ्या हाती. आमेन. प्रेज द लॉर्ड. डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. सर्वजण उभं राहूया.